वेलकम बैक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए वीडियो में आपका फिर से बहुत बहुत वेलकम है। सीटेट दिसंबर 2024 15 दिसंबर मराठी भाषा 1 पेपर 2 का वीडियो हम यहाँ पर देखने वाले हैं। दोस्तों, आंसर की हम देखने वाले हैं, एकदम सटीक आंसर की आपको रहेंगी। जिस तरीके से हिंदी का एनालिसिस किया है सेम उसी तरीके से क्वेश्चन अगर आप परिच्छेद को छोड़कर देखोगे तो 91 से लेकर 120 तक हिंदी अगर भाषा 1 की आप बात करते हो तो सेम क्वेश्चन आपको पूछे गए, सिर्फ लैंग्वेज यहाँ पर आपको बदल कर दी गई है दोस्तों, और पैराग्राफ आपको चेंज करके यहाँ पर दिए गए। तो चलिए हम वीडियो में आगे बढ़ते हैं। वीडियो में आगे बढ़ने से पहले अगर आप हमारे चैनल पर नए हो तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ ही साथ बेल नोटिफिकेशन को ऑन कीजिए ताकि आपको आने वाले वीडियोस के नोटिफिकेशन जो है वो आसानी से मिल पाए। तो चलिए दोस्तों देखते हैं प्रश्न क्रमांक 1 हे बघा। प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी दिलेला आहे की तुम्हाला तुमच्या वर्गातील जास्तीत जास्त मुलांना सहभागी करून घ्यायचे आहे, यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीचा अवलंब कराल असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे आणि उत्तर असेल मित्रांनो चर्चे पद्धती। ऑप्शन प्रश्न क्रमांक 2 विचारलेला आहे की एक श्रोता ऐकताना विशिष्ट माहिती संबंध शब्दक्रमाची पद्धत ऐकतो, या प्रकारच्या ऐकण्याला काय म्हणता येईल असा प्रश्न विचारलेला आहे आणि बरोबर उत्तर असेल अधोगामी प्रक्रिया। यानंतर प्रश्न क्रमांक 3 सुद्धा या ठिकाणी विचारलेला आहे की कथेचा अभ्यास करताना पुढीलपैकी कोणती बाब वाचन दरम्यान उपक्रम ठरू शकते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। तर हे बघा, ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते बरोबर असेल। विद्यार्थी कथेतील घटनांचे अनुमान लावण्यासाठी चर्चा करतात, हे आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न म्हणजे प्रश्न क्रमांक 94 हे बघा। प्रश्न क्रमांक 94 या ठिकाणी दिलेला आहे की एका वर्गात तुम्ही प्रश्न न विचारता विद्यार्थ्यांना एक लहानसा मजकूर देऊन त्यांना प्रश्न तयार करण्यास सांगता, तुमच्या कृतीचे उद्दिष्ट कोणते असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि जे बरोबर उत्तर असेल मित्रांनो ते असेल ऑप्शन क्रमांक 1 तुमच्या विद्यार्थ्याची विश्लेषण करण्याची क्षमता आणि कल्पकता विकसित करणे, हा काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 95 या ठिकाणी विचारलेला आहे की भाषा मूल्यमापनाचे उद्दिष्ट म्हणजे काय असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। तर हे बघा, भाषेवर प्रभुत्व पाहणे म्हणजेच विद्यार्थ्यांचे भाषा प्रभुत्व पाहणे, ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 96 हे बघा, शैक्षणिक साधनांचे उपयोग उद्दिष्ट म्हणजे काय। तर हे बघा, शिक्षण उपक्रमात विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवणे म्हणजेच विद्यार्थ्यांना बिझी ठेवणे, हा आपला या ठिकाणी उत्तर असू शकेल मित्रांनो। पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 97 हे बघा। प्रश्न क्रमांक 97 या ठिकाणी दिलेला आहे की तुमची एक विद्यार्थिनी तिचे आवडते पुस्तक घेते आणि ती चित्राच्या मदतीने इतरांना सांगते, हे म्हणजे काय। तर हे बघा, योग्य जे उत्तर असणार आहे मित्रांनो ते असेल कथन जागृत। कथन जागृत काय असेल तर आपला या ठिकाणी बरोबर उत्तर असू शकतो। यानंतर एक पॅसेज आपल्याला इथे दिलेला आहे 98 to 16। आता आपण डायरेक्ट उत्तर या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो। उतार्याच्या आधारावर प्रश्नाचे उत्तर आपण पाहणार आहोत। अतिशय सोपे प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे की माणसाच्या जगण्याला कशामुळे अर्थ प्राप्त आहे, तर घरामुळे अर्थ प्राप्त आहे आपल्याला माहीत आहे। माणसाचा बुरखा गळून पडतो म्हणजे काय, तर त्याचा खरा चेहरा समोर येतो। यानंतर प्रश्न क्रमांक 100 पशु पक्षी हे अन्न पाण्याच्या शोधात फिरतात आणि हे अंडरलाईन या ठिकाणी असला पाहिजे होता मित्रांनो, परंतु अंडरलाईन या ठिकाणी दिलेलं नाही, परंतु आणि तिचे वास्तव्य करतात। अधोरेखित शब्द काय आहे, तर हे बघा, अधोरेखित शब्द जे असणार आहे ते आणि या ठिकाणी असणार आहे आणि हे काय आहे तर उभयन्वी अव्यय असेल। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 101 क्वेश्चन नंबर 101 या ठिकाणी दिलेला आहे घर म्हणजे डॅश डॅश पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे, तर माणसाचे गरजांचे विरोधक हा जे असणार आहे चुकीचे विधान या ठिकाणी असणार आहे। प्रश्न क्रमांक 102 हे बघा मित्रांनो, निसर्गातला प्रत्येक प्राणी कळपात राहतो, यातील समूहवाचक नाम कोणते, तर कळप हे काय असणार आहे समूहवाचक नाम या ठिकाणी असणार आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 103 हे बघा। प्रश्न क्रमांक 103 दिलेला आहे की घर पुढीलपैकी काय देत नाही, तर संपत्ती देत नाही। परिच्छेदच्या आधारावर प्रश्नाचे उत्तर आपण या ठिकाणी पाहत आहोत। प्रश्न क्रमांक 104 येथे दिलेला आहे की घराला कशामुळे चेहरा प्राप्त होतो, तर माणसाच्या स्वभावामुळे घराला चेहरा प्राप्त होतो। प्रश्न क्रमांक 105 तो घरात आणून ठेवतो, अधोरेखित काय आहे, तर हे बघा, तो घरात आणून ठेवतो म्हणजेच हे जे असणार आहे मित्रांनो ते या ठिकाणी प्रश्न क्रमांक 105 आपण पाहत आहोत मित्रांनो, आणि संयुक्त क्रियापद हे असणार आहे कारण ते काय करतो, तो घरात आणून ठेवतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते बरोबर उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 106 विचारलेला आहे की
प्रमाणे पुढीलपैकी कोणती बाब घराला लागू होत नाही तर सामूहिक ही बाब जे आहे ते घराला लागू होत नाही। प्रश्न क्रमांक 106 जे असेल योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी असणार आहे। मित्रांनो, हिरवे हिरवे गार गालीचे अशी एक कविता या ठिकाणी दिली होती आणि कवितेच्या आधारावर आपल्याला या ठिकाणी 107 ते 112 प्रश्नाचे उत्तर पाहायचे आहे। मित्रांनो, तर हे बघा, प्रश्न क्रमांक 107 या ठिकाणी दिलेला आहे की छान माझी सोनुलकी असे फुलराणीला कोण म्हणाले तर वारा म्हणजेच हवा। संध्याकाळी हळूच कोण डोकावून बघते ऑप्शन क्रमांक प्रश्न क्रमांक 108 आणि बरोबर उत्तर असेल फुलराणी। 109 झोके घ्यावे गाणी गारवी गाणी या ओळीतील अधोरेखित शब्दाचे व्याकरण कोणते तर क्रियापद। अव्याज्य शब्दाच्या समानार्थी शब्द नसलेला शब्द कोणता तर हे बघा निष्कळपट, साधा आणि सरळ हे समानार्थी शब्द या ठिकाणी असणार आहे, परंतु प्रेमळ हे जे असणार आहे ते समानार्थी शब्द या ठिकाणी नसेल। यानंतर पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 111। आता हे बघा प्रश्न क्रमांक 111 111 येथे विचारलेला आहे की फुलराणीच्या संदर्भात कवीने वापरलेला प्रणय चंचला काय आहे तर विशेषण आहे। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते योग्य उत्तर असेल। आईच्या मांडीवर बसून या ओळीतील कवी फुलराणीबद्दल काय सुचवत नाही असा प्रश्न विचारलेला आहे की काय सुचवत नाही तर हे बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 112 जे असेल ऑप्शन क्रमांक 1 फुलराणीची हट्टी स्वभाव या ठिकाणी आपला बरोबर उत्तर असणार आहे। यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 113 हे बघा प्रश्न क्रमांक 113 भाषा शिक्षणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि हिंदीमध्ये सुद्धा हा प्रश्न तुम्हाला विचारला होता मित्रांनो। भाषा शिक्षणाला मुद्रित संपन्न वातावरण वेग मिळतो हा बरोबर उत्तर असणार आहे। रडणे, हुंकारणे, बडबडणे ही सर्व कोणत्या प्रकारच्या भाषिक विकासाची लक्षणे आहेत। हिंदीमध्ये सुद्धा तुम्हाला भाषा 1 मध्ये हा प्रश्न विचारला आहे आणि पूर्व भाषिक आपला जे असेल ते बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 115 येथे दिलेला आहे की गर्वित वर्गात आपल्या मित्रासोबत हिंदीत गप्पा मारतो तेव्हा त्याच्या शिक्षकांनी हाक दिली तेव्हा त्याने इंग्रजीत उत्तर दिले, हे कशाचे उदाहरण आहे तर भाषा बदल। कारण ते आपल्या मित्राबरोबर हिंदीमध्ये गप्पा मारत होता, परंतु जेव्हा शिक्षकांनी हाक दिली तेव्हा गर्वित इंग्रजी बोलू लागला, म्हणजेच काय झाली तर भाषा बदल या ठिकाणी झाली। प्रत्येक अभ्यासक्रमात शिक्षणाचे फलित आउटकम्स याचे उल्लेख असते, याचा अर्थ काय म्हणजे वर्गातील मुलांच्या वर्तनात होणारे बदल। प्रश्न क्रमांक 117 प्रत्येक अभ्यासक्रमात शिक्षणाचे फलित यावर भाष्य करते। शिक्षणाचे फलित लर्निंग आउटकम म्हणजे काय तर विद्यार्थ्याच्या वर्तनावर व्यवहारातील परिवर्तन। ओके, यानंतर पाहूया पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रश्न क्रमांक 118 हे बघा तुमच्या फोनमधील संपर्क सूचीतून एक नंबर शोधणे हे कशाचे उदाहरण आहे तर स्कॅनिंग आपला जे असेल ते बरोबर उत्तर असणार आहे। विद्यार्थ्यांना नवीन शब्दाचा अर्थ पाठ करायला लावण्याऐवजी त्यांना नवीन शब्दा संदर्भात समजावून देणे म्हणजे तर काय तर शब्द नीट समजून द्यायला मदत करणे। आणि प्रश्न क्रमांक 120 विचारलेला आहे की अशा लेखन ज्यात लेखन स्वतः त्यातील पात्र बनतं, काही वेळा नसतोही आणि निवेदन करतो, याला काय म्हणता येईल असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे आणि बरोबर जे उत्तर असेल मित्रांनो कथन या ठिकाणी आपला योग्य उत्तर असणार आहे। तर अशा प्रकारे मराठी भाषा 1 पेपर 2 ची आन्सर की आपण या ठिकाणी पाहिले आहोत मित्रांनो। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा मित्रांनो। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत।